हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी नर्सरीच्या मुलांचा मॅथचा सिलेबस पाहणार आहोत। मुलांच्या जीवनामध्ये मॅथ हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। त्यासाठी मॅथ हे आपल्याला सुरुवातीपासून मुलांना शिकवायचं आहे। तर नर्सरीच्या मुलांना ॲक्च्युली कुठलं मॅथचं वर्कशीट आपण मुलांच्याकडून सॉल्व करून घेऊ शकतो किंवा मुलांना कुठला नर्सरीला सिलेबस आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत। तर फर्स्ट आहे जे 3 वर्षानंतरची मुलं असतात त्यांना हे नंबर वगैरे हे सगळं आयडेंटिफिकेशन येतं, त्यामुळे आपण ही मुलांच्यासाठी वर्कशीट घेऊन आलो आहोत। तर फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन द नंबर 1 to 20 पर्यंत नंबर हे नर्सरीच्या मुलांना शिकवले जातात किंवा काही स्कूलमध्ये 1 to 50 देखील शिकवले जातात। तर आपण फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन। फर्स्ट मुलांना नंबरचं आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 यामध्ये आपण फ्लॅश कार्डचा वगैरे कुठलेही यूज करून मुलांना हे नंबर आयडेंटिफिकेशन शिकवू शकतो। त्यानंतर आहे ट्रेस करायचं आहे मुलांना। अशा डॉटेड लाईनमध्ये मुलांना दिल्याच्यानंतर मुलांना हे ट्रेस करायला द्यायचं आहे। त्यानंतर मुलांना ते आपोआप लिहायला येणार आहे। फर्स्ट आहे ट्रेस करायचं आहे। डॉट दिल्याच्यानंतर मुलांना ते ट्रेस केल्यावर आपोआप त्यांच्या हाताला वळण लागतं आणि मुलांना लिहायला मदत होते। त्यामुळे अशा वर्कशीट मुलांना द्यायचे आहेत। फर्स्ट स्ट्रोक्स लिहिल्याच्यानंतर हे मुलांना लिहिण्यास इझी जातं। त्यामुळे नर्सरीच्या मुलांना हे लिहिण्यासाठी 1 to 10 पर्यंत लिहायला शिकवतात। नेक्स्ट आहे मुलांना ओरल आणि रिटन दोन्ही टाईपमध्ये आलं पाहिजे। मी आता म्हटले आयडेंटिफिकेशन आणि लिहायलाही 1 पासून 20 पर्यंत मुलांना यायला पाहिजे। तर पुढे आहे मॅच करायचं आहे नंबरला। तर आयडेंटिफिकेशन रायटिंग झाल्याच्यानंतर आपण कुठलेही नंबर देऊ शकतो आणि त्या नंबरने मॅच करण्यासाठी देऊ शकतो की मुलांना आयडेंटिफिकेशन कितपत झालं आहे हे चेक करण्यासाठी। तर हे फर्स्ट आहे 5 ला मॅच करायचं आहे 2 then 3 7 8 9 या टाईपमध्ये। नेक्स्ट आहे रिव्हर्स काउंटिंग देखील मुलांना इथे नर्सरीच्या मुलांना शिकवतात। रिव्हर्स काउंटिंग जसे की 10 9 8 7 6 5 4 3 2 1 या टाईपमध्ये रिव्हर्स काउंटिंग मुलांना शिकवतात नर्सरीच्या मुलांना। पुढचे जे सिलेबसमध्ये पुढचा पॉईंट आहे मिसिंग द नंबर। इथे कुठे मी बॉक्स लिहिलेले आहे, कुठे नंबर लिहिलेला आहे। तर इथे नंबर आपल्याला लिहायचे आहेत बॉक्समध्ये, जे रिकामी जागा मी इथे ठेवलेली आहे। फर्स्ट आहे 1 then 2 3 4 5 6 आणि 7 8 9 10 अशा प्रकारे आपण मुलांना मिसिंग नंबर देऊ शकतो। यानंतर मी वर्कशीट बनवले आहेत काउंटिंगचे वगैरे। काउंट करायचं आहे, मॅच करायचं आहे, काउंट करून सर्कल करायचं आहे। खूप सगळ्या वर्कशीट मी चॅनलवरती अपलोड केले आहेत मॅथच्या, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।